अत्यंत महत्त्वाचे प्रश्न बघणार आहे, MCQ क्वेश्चन बघणार आहे, जे की रिलेटेड आहे बेसिक इलेक्ट्रिकलचे. यापैकी बरेचसे क्वेश्चन एक्झाममध्ये आलेले आहे, त्यामुळे प्रत्येक क्वेश्चन आपल्यासाठी महत्त्वाचा असेल. तर आजचा पहिला प्रश्न आहे की जनरेटरच्या आर्मेचरमध्ये निर्माण झालेल्या दाबाला काय म्हणतात? तर जनरेटरच्या आर्मेचरमध्ये निर्माण झालेल्या दाबाला EMF असे म्हणतात. अत्यंत महत्त्वाचं आहे. EMF म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे, करंट रिकामी जागा मध्ये मोजला जातो. तर करंट कशामध्ये मोजला जातो? तर करंट मोजला जातो ॲम्पियरमध्ये. रेजिस्टन्स कशामध्ये मोजला जातो? रेजिस्टन्स मोजला जातो ओहममध्ये. व्होल्टेज कशामध्ये मोजला जातो? तर व्होल्टेज मोजला जातो व्होल्टमध्ये. करंट कशामध्ये मोजला जातो? तर ॲम्पियरमध्ये. आणि इम्पिडन्स कशामध्ये मोजला जातो? तर इम्पिडन्स मोजला जातो हेनरीमध्ये. म्हणजे इम्पिडन्सचं युनिट आहे हेनरी, करंटचं युनिट आहे ॲम्पियर, व्होल्टेजचं युनिट आहे व्होल्ट आणि रेजिस्टन्सचं युनिट आहे ओहम. ओहमचा सिम्बॉल आहे या प्रकारे. प्रश्न क्रमांक नेक्स्ट आहे आपला या ठिकाणी, करंट वाहताना होणाऱ्या अडथळ्यास रिकामी जागा म्हणतात. तर करंट वाहताना होणाऱ्या अडथळ्यास त्याला म्हणतात रेजिस्टन्स. रेजिस्टन्सचं डेफिनेशन काय म्हणता येईल? तर अपोज द फ्लो ऑफ करंट. म्हणजे करंट वाहताना अडथळा निर्माण करण्याचं काम आहे रेजिस्टन्सचं, आणि रेजिस्टन्सचं युनिट काय आहे? ओहम. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, साधे प्रश्न आहे, त्याच्यानंतर समोर थोडे टिपिकल क्वेश्चन येईल, ते पण आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. इलेक्ट्रिकल व्होल्टेज मोजण्याचे एकक कोणते आहे? तर इलेक्ट्रिकल व्होल्टेज मोजण्याचं युनिट आहे व्होल्ट. ऑप्शन नंबर ए. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन येईल, कंडक्टरमधून इलेक्ट्रॉन्स वाहण्याच्या दराला काय म्हणतात? तर कंडक्टरमधून जे पण इलेक्ट्रॉन्स वाहतात त्याला म्हणतात करंट. तर करंटची डेफिनेशन काय म्हणता येईल? फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजेच करंट. प्रश्न क्रमांक 6 आहे आपला, करंट मोजण्यासाठी कोणते मीटर वापरले जातात? अत्यंत साधा प्रश्न आहे. करंट मोजण्यासाठी कोणते मीटर वापरले जातात? तर करंट मोजण्यासाठी ॲमीटर वापरले जातात. ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित राहील. तर ए जो आहे वॅटमीटर. वॅटमीटर कशासाठी वापरतात? तर पॉवर मोजण्यासाठी. व्होल्टमीटर कशासाठी वापरतात? तर व्होल्टेज मोजण्यासाठी. ओहम मीटर कशासाठी वापरतात? तर रेजिस्टन्स मोजण्यासाठी. या प्रकारचे सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे, कंडक्टरची लांबी वाढल्यास त्याचा रेजिस्टन्स काय होईल? तर या ठिकाणी आपल्याकडे रेजिस्टन्सचा एक रेशिओ आहे, रेजिस्टन्सचा एक फॉर्म्युला आहे, रेजिस्टन्स इक्वल टू रो एल बाय एरिया. एल म्हणजे लेंथ ऑफ कंडक्टर, ए म्हणजे एरिया ऑफ कंडक्टर. तर या ठिकाणी कंडक्टरची लांबी विचारलेली आहे आपल्याला. तर लांबी या ठिकाणी आपण असं रिलेशन देऊ शकतो की रेजिस्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे लेंथच्या. जर त्याची लांबी वाढली म्हणजे लेंथ जर वाढली तर त्याचा रेजिस्टन्स काय होईल? वाढेल. म्हणजे प्रश्न क्रमांक 7चं आन्सर येईल ऑप्शन नंबर ए. प्रश्न क्रमांक 8 एकदम साधे प्रश्न आहे पण अत्यंत महत्त्वाचे आहे. इलेक्ट्रिक व्होल्टेज कशाने मोजला जातो? इलेक्ट्रिक व्होल्टेज रिकामी जागाने मोजला जातो. तर इलेक्ट्रिक व्होल्टेज कशाने मोजतात? तर ऑप्शन नंबर सी व्होल्टमीटरने. आपण आत्ताच बघितलं, पॉवर वॅटमीटरसाठी पॉवर वॅटमीटरने मोजतात, ओहम मीटरने रेजिस्टन्स मोजतात, व्होल्टमीटरने व्होल्टेज मोजतात आणि ॲमीटरने करंट मोजतात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9 हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, कंडक्टरची लांबी कायम ठेवून जाडी दुप्पट केली तर त्याचा रेजिस्टन्स काय होईल? तर त्याचा रेजिस्टन्स काय होईल? 4 पटीने कमी होईल. याचे एक्सप्लेनेशन आपण थेरी क्लासमध्ये सगळे बघितलेले आहे. हा आपला फास्ट रिव्हिजन सेशन आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी याला डायरेक्टली सॉल्व करत आहे. तरी पण या ठिकाणी एक आपण हिंट देतो. या ठिकाणी आपण बोललो की R1 डिवायडेड बाय R2. एक हिंट देऊन देतो तुम्हाला या ठिकाणी, R1 डिवायडेड बाय R2. R1 म्हणजे हा जुना रेजिस्टन्स, R2 म्हणजे लांबी कायम ठेवून जाडी दुप्पट केली म्हणजे सेकंड रेजिस्टन्स म्हणजे न्यू रेजिस्टन्ससुद्धा म्हणू शकतो. तर या ठिकाणी रॅडियस जर आपल्याला विचारलं तर आपण R2चा स्क्वेअर म्हणजे रॅडियसचा स्क्वेअर आणि R1 स्क्वेअर म्हणजे रॅडियस 1चा स्क्वेअर. ठीक आहे. आणि जाडी विचारलं, डायमीटर विचारलं, तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे R1 डिवायडेड बाय R2 इक्वल टू D2चा स्क्वेअर म्हणजे डायमीटरचा स्क्वेअर आणि
जुन्या डायमीटरचा स्क्वेअर. हा फॉर्म्युला जर आपण लावला तर आपल्याला सोल्युशन मिळून जाईल आणि त्याचा आन्सर येईल की 4 पटीने कमी होतो. तर याला जर आपण इथे पुन्हा सॉल्व्ह केलं, जसा एक जुना म्हणजे R1 कन्सिडर केला याला, आणि एक R2 आहे ज्याची आपण जाडी दुप्पट केली. हा R2 आहे, त्याची लांबी कायम ठेवली, सेम ठेवली. हा आपला R2 झाला. तर या ठिकाणी D1 म्हणजे त्याची लांबी आहे x कन्सिडर करू, आणि या ठिकाणी आपण याची लांबी डबल केली, दुप्पट केली, म्हणजे 2x झाली. तर आपल्या ठिकाणी फॉर्म्युला आपण बघितला होता R1 डिवायडेड बाय R2 इक्वल टू D2चा स्क्वेअर डिवायडेड बाय D1चा स्क्वेअर. आता सगळ्या व्हॅल्यू जर याच्यामध्ये टाकल्या, जशी D1ची व्हॅल्यू x कन्सिडर केली होती आणि D2ची व्हॅल्यू 2x कन्सिडर केली होती, कारण डबलनी आपण त्याची जाडी वाढवली. तर ह्या व्हॅल्यू आपण या ठिकाणी टाकू, तर काय होईल R1 डिवायडेड बाय R2 इक्वल टू D2ची व्हॅल्यू होती 2x आणि D1ची व्हॅल्यू होती x. आता याला जर आपण सॉल्व्ह केलं तर R1 इंटू x क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि R2 इंटू 2x. हा या ठिकाणी स्क्वेअर द्यायचा होता, हाय स्क्वेअरमध्ये आहे, हाय स्क्वेअरमध्ये आहे, कारण आपला फॉर्म्युला तसा होता. तर हाय स्क्वेअरमध्ये राहील, हाय स्क्वेअरमध्ये. याला कसं सॉल्व्ह होईल मग, हा R1 एक्सचा स्क्वेअर इक्वल टू R2 4चा स्क्वेअर. आता आपल्याला या ठिकाणी काय काढायचं आहे, तर R2 म्हणजे नवीन रेजिस्टन्स काय होईल, तर R2 इक्वल टू R1 इंटू एक्सचा स्क्वेअर डिवायडेड बाय 4xचा स्क्वेअर. तर या ठिकाणी हा एक्स स्क्वेअर कटेल, तर या ठिकाणी काय उरेल R2 इक्वल टू R1 डिवायडेड बाय 4, आणि R1 काय कन्सिडर केला आपण 1, कारण तो रेफरन्स व्हॅल्यू होता. तर R2 इक्वल टू 1/4, म्हणजे R2 जो आहे तो 1/4 पटीने काय होईल, कमी होईल. तर याच प्रश्नाचा आन्सर राहील ऑप्शन नंबर बी, 4 पटीने कमी होईल. हे सगळे प्रश्न आपण थेरॉटिकल क्लासमध्ये सिस्टमॅटिक सगळ्या कंडिशन, सगळ्या केस विथ एक्झाम्पल घेऊन सगळे सॉल्व्ह केलेले आहे. तर आपल्या चॅनलवरती आपण जुने जे व्हिडिओ टाकलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, रेजिस्टन्सचं एकक काय आहे. तर आताच आपण बघितलं होतं की रेजिस्टन्सचं एकक ओहम आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कंडक्टरची जाडी वाढल्यास त्याचा रेजिस्टन्स काय होईल. तर आताच आपण बघितलं होतं, रेजिस्टन्ससाठी आपल्याकडे काय रिलेशन आहे, R इक्वल टू रो एल बाय एरिया. ए म्हणजे लेंथ ऑफ कंडक्टर, ए म्हणजे एरिया ऑफ कंडक्टर. तर जाडी वाढली म्हणजे काय होईल, एरिया वाढला. तर एरियाच्या बाबतीत आपल्याकडे रिलेशन कसं तयार होईल, R इनव्हर्सली प्रोपोर्शनल एरिया. जर या ठिकाणी एरिया वाढला तर याचा रेजिस्टन्स कसा होईल, कमी होईल. तर कंडक्टरची जाडी वाढल्यास त्याचा रेजिस्टन्स काय होईल, कमी होतो. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित राहील, उत्तर बरोबर राहील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 आहे, कॉपर कंडक्टरचे तापमान वाढल्यास त्याचा रेजिस्टन्स काय होईल. तर या ठिकाणी टेम्परेचर कोएफिशियंट्सचा क्वेश्चन आहे. या ठिकाणी आपण हा सुद्धा थेरीच्या क्लासमध्ये पूर्ण एक्सप्लेन केलेला आहे. तर या ठिकाणी काय होईल, ऑप्शन नंबर ए, त्याचा रेजिस्टन्स वाढेल. एकदा आपण रिवाईज करू याला. एक आहे आपल्याकडे पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट्स. तर याच्यामध्ये काय आहे की जर त्याचा टेम्परेचर वाढला, तापमान वाढला तर रेजिस्टन्स काय होईल, वाढेल. दुसरा आहे आपल्याकडे निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट्स. तर या ठिकाणी जर टेम्परेचर वाढला, कंडक्टरचा टेम्परेचर वाढला तर या ठिकाणी रेजिस्टन्स काय होईल, कमी होईल. आणि एक आहे आपल्याकडे झिरो टेम्परेचर कोएफिशियंट्स. तर या ठिकाणी टेम्परेचर जर वाढला तर रेजिस्टन्स काय होईल, सेम राहील, कुठलाही फरक पडणार नाही रेजिस्टन्सवरती. तर या ठिकाणी पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट जे आहे ते कुठले कुठले मटेरियल आहे, तर जसं एक्झाम्पल पकडलं तर कॉपर आहे, टंगस्टन आहे, इत्यादी जे आहे ते पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट्स आहे. टेम्परेचर वाढला तर रेजिस्टन्स वाढेल. दुसरा आहे निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट्स, टेम्परेचर वाढला तर त्याचा रेजिस्टन्स कमी होईल. असे कुठले मटेरियल आहे, तर जसं इन्सुलेटर झालं, कार्बन झालं, इलेक्ट्रोलाइट झालं, थर्मिस्टर झालं, सेमीकंडक्टर झालं, तर हे सगळे येईल निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट्समध्ये. आणि झिरो टेम्परेचर कोएफिशियंट्स म्हणजे टेम्परेचर वाढला तरी त्याच्या रेजिस्टन्सवर कुठलाही फरक पडणार नाही. असे कुठले मटेरियल आहे, तर एक आहे जर्मेनियम, सिलिकॉन, युरेका आणि मॅग्नीन. हे मटेरियल लक्षात ठेवायचे. बरेचदा अशा प्रकारचे क्वेश्चन एक्झाममध्ये विचारले जातात टेम्परेचर कोएफिशियंट्सचे रिलेटेड. तर हा क्वेश्चन आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 आहे की रेजिस्टन्स वायर म्हणून कोणत्या धातूचा वापर केला जातो. तर रेजिस्टन्स म्हणून युरेका
धातूचा वापर केला जातो. या ठिकाणी आपण बघून घेऊ. एक ट्रिक लक्षात ठेवू. या ठिकाणी लक्षात ठेवायचं RUHN रुहन. तर रेजिस्टन्ससाठी युरेका हा मटेरियल वापरला जातो आणि हीटिंग एलिमेंटसाठी नायक्रोम हा मटेरियल वापरला जातो. रुहन असं जर लक्षात ठेवलं तर आपल्यासाठी हे 2 क्वेश्चन तयार होऊन जातात. रेजिस्टन्ससाठी युरेका मटेरियल आणि हीटिंग एलिमेंटसाठी नायक्रोम मटेरियल वापरले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक नेक्स्ट आहे की कार्बन, इन्सुलेटर व इलेक्ट्रोलाइट यांचे तापमान वाढल्यास त्याचा रेजिस्टन्स काय होईल. जेव्हा आपण टेम्परेचर कोएफिशियंटचे क्वेश्चन विचारतात तेव्हा हा एक पॉईंट तिथे लिहून घ्यायचा, म्हणजे आपले कुठलेही प्रश्न चुकणार नाही. पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट्स, निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट्स आणि झिरो टेम्परेचर कोएफिशियंट्स. तर या ठिकाणी टेम्परेचर वाढण्याची जर आपण केस घेतली, तर पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट्समध्ये काय होतं, तर रेजिस्टन्स वाढतो. निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट्समध्ये काय होतं, तर रेजिस्टन्स कमी होतो. झिरो टेम्परेचर कोएफिशियंट्समध्ये काय होतं, तर टेम्परेचरवर रेजिस्टन्सवर कुठलाही परिणाम होत नाही. पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट्सचे मटेरियल कुठले आहे, कॉपर, टंगस्टन इत्यादी. निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट्स कुठले आहे, जसं आहे इन्सुलेटर, कार्बन, इलेक्ट्रोलाइट, थर्मिस्टर, सेमीकंडक्टर. झिरो टेम्परेचर कोएफिशियंट्सचे मटेरियल कुठले आहे, तर जर्मेनियम, सिलिकॉन, युरेका आणि मॅग्नीन. हे अशा प्रकारे सिस्टमॅटिक जर आपण लक्षात ठेवलं तर आपले क्वेश्चन चुकणार नाही. तर या ठिकाणी कार्बन, इन्सुलेटर, इलेक्ट्रोलाइट हे कुठले टेम्परेचर आहे, कुठले टेम्परेचर कोएफिशियंट्स मटेरियल आहे, तर निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट्स. तर या ठिकाणी टेम्परेचर वाढला तर याचा रेजिस्टन्स कमी होईल, म्हणून याचा आन्सर इन ऑप्शन नंबर बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 आहे, विद्युत यंत्रामधील स्टॅम्पिंग बनवण्यासाठी कोणत्या धातूचा वापर होतात. तर या ठिकाणी इन आन्सर नंबर सी, सिलिकॉन स्टील.